मित्रांनो, ॲपलचा ऑड ड्रॉपिंग इव्हेंट काल म्हणजेच 9 सप्टेंबरला पॅसिफिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता आणि भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता पार पडलाय आणि त्यात बहुप्रतीक्षित आयफोन 17 सिरीज लॉन्च झाली, ज्यात आयफोन 17, आयफोन 17 प्रो, आयफोन 17 प्रो मॅक्स आणि आयफोनच्या प्लस या मॉडेलला रिप्लेस करणारा आयफोन 17 एअर हा फोन लॉन्च झालाय। त्याच अनुषंगाने पाहूयात की या नवीन सिरीजमध्ये काय काय नवीन अपडेट असणार आहेत आणि हे नवीन फोन्स नेमके किती किमतीत विकल्या जाणार आहेत। नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। तर बेसिकली या सिरीजमध्ये 4 मॉडेल्स असणार आहेत, ते म्हणजे आयफोन 17, आयफोन 17 एअर, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स। आयफोन 17 एअर हे नवं मॉडेल आहे जे आयफोन 16 प्लसची जागा घेईल। हा प्लस 5.5 मिलीमीटर एवढा स्लिम असणार आहे। हे मॉडेल डिझाईनवर फोकस असेल, पण त्यात काही कॉम्प्रोमाइजेस असू शकतात, जसं की छोटी बॅटरी आणि सिंगल कॅमेरा। सगळे मॉडेल्स iOS 19 सोबत येणार आहेत, ज्यात नवीन AI फीचर्स जसं की व्हिज्युअल इंटेलिजन्स, लाईव्ह ट्रान्सलेशन आणि स्मार्ट नोटिफिकेशन असणार आहेत। आता नव्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर आयफोन 17 सिरीजमध्ये मोठे बदल आहेत, विशेषतः डिस्प्ले, कॅमेरा आणि परफॉर्मन्समध्ये। सगळ्या मॉडेल्समध्ये डिस्प्लेमध्ये 120 हर्ट्झ प्रो मोशन रिफ्रेश रेट असणार आहे, जे आधी फक्त प्रो मॉडेल्समध्ये असायचं। हे स्मूथ स्क्रोलिंग आणि गेमिंगसाठी बेस्ट असणार आहे। सेल्फी कॅमेरा 24 मेगापिक्सल असणार, जो आयफोन 16च्या 12 मेगापिक्सलपेक्षा दुप्पट रिझोल्यूशन देणार आहे। म्हणजे आता क्रिएटरसाठी अजून चांगले फोटो आणि अजून चांगले व्हिडिओ शूट होणार आहेत। यासोबतच A19 चिपसेट असणार आहे, जे फास्ट आणि एनर्जी एफिशियंट असून AI टास्कसाठी ऑप्टिमाइज असणार आहे। प्रो मॉडेल्समध्ये 12 GB रॅम असेल, जे मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी मदत करेल। आता कॅमेराबद्दल काय अपडेट आहेत तर प्रो आणि प्रो मॅक्समध्ये 48 मेगापिक्सल टेलिफोटो कॅमेरा जो येणार 8x ऑप्टिकल झूमसह, जो आयफोन 16 प्रोच्या 5 पट जास्त आहे। नवीन प्रो कॅमेरा ॲप प्रोफेशनल कंट्रोलसाठी आणि मल्टी कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी उपयुक्त ठरणार आहे। सोबतच वायफाय 7 सपोर्ट, जो फास्ट इंटरनेट स्पीड देईल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्जिंग स्पीड। ह्यात काय अपग्रेड झालंय तर 50 वॅट वायर्ड आणि 25 वॅट मॅक्सेफ वायरलेस चार्जिंग असणार आहे। प्रो मॉडेल्समध्ये वेपर चेंबर कूलिंग सिस्टीम, जी ओव्हरहीटिंग टाळणार आहे, पण आयफोन गरम तर होणारच। यात मजेशीर अपडेट म्हणजे अँटी रिफ्लेक्टिव्ह डिस्प्ले। हा डिस्प्ले सूर्यप्रकाशात सुद्धा चांगला परफॉर्मन्स देणार आहे। आता वळूयात किमतीवर। तर भारतात आयफोन 17ची सुरुवातीची किंमत 79,900 असू शकते। आयफोन 17 एअरची किंमत 89,900 ते 1,09,900 एवढी असू शकते। आयफोन 17 प्रो 1,09,900 प्लस जाऊ शकतो आणि आयफोन 17 प्रो मॅक्स 1,19,900 प्लस याची किंमत असू शकते। पण टॅरिफमुळे या किमतीत मोठा बदल होऊ शकतो। तुमच्या मते आयफोन 17 सिरीजमधलं सर्वात भन्नाट फीचर कोणतं आहे? जर तुम्हाला बजेट मिळालं तर तुम्ही कोणता आयफोन निवडाल? 17, 17 एअर, 17 प्रो की 17 प्रो मॅक्स? तुमच्या मते या किमती भारतात योग्य आहेत का, की ॲपल पुन्हा ओव्हर प्राइस करतोय? AI फीचर्स, कॅमेरा आणि चार्जिंग, तुम्हाला आयफोन 17 सिरीजमध्ये कोणत्या अपडेटनं जास्त इम्प्रेस केलंय? कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।